नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून काय होतंय की आपल्या अनेक मित्रांचे कमेंट्स यायला लागले की सर तुम्ही आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी जो लागणारा सिलेबस आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती मराठीमध्ये तुम्ही व्हिडिओ टाका, मराठीमध्ये आम्हाला ती माहिती सांगा. त्याबद्दलच्या आपल्याला कमेंट्स येत होत्या. तर त्यामुळे मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे हा आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीला लागणारा जो सिलेबस आहे त्या सिलेबसवर आधारित आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबल भरती ही रेल्वे मंत्रालयामार्फत घेतली जाते. दरवर्षी याविषयीची जाहिरात देखील प्रसिद्ध केली जाते. या पदाची ऑनलाईन जाहिरात जाहीर केल्याच्या नंतर अर्ज मागवले जातात. त्यानंतर अर्जांची छाननी केली जाते आणि त्यानंतर हॉल तिकीट जाहीर करून त्या उमेदवारांच्या परीक्षा घेतल्या जातात. आता या परीक्षेसाठी लागणारा जो सिलेबस आहे किंवा जो एक्झाम पॅटर्न आहे तो सर्व रेल्वे मंत्रालयाकडून जाहीर केला जातो किंवा त्यांच्याकडूनच हा पॅटर्न जो आहे तो देण्यात येत असतो. त्यामुळे या परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला जो आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी जो सिलेबस लागणार आहे किंवा जे एक्झाम पॅटर्न आहे ते काय असणार आहे, नेमकं परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, परीक्षा कशी असणार आहे, किती गुणांची असणार आहे, किती वेळ असणार आहे आणि डिटेलमध्ये आपल्याला एक्झाममध्ये कोणत्या सिलेबसवरती प्रश्न येऊ शकतात याविषयीची संपूर्ण आणि इत्थंभूत माहिती, सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आले असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन देखील दाबून घ्या. कारण शासनाच्या नवनवीन योजनांसोबतच आपण आपल्या चॅनलवरती भरती परीक्षांबद्दलचे जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, महत्त्वाचे प्रश्नोत्तरांचे जे व्हिडिओ आहेत, जी तुम्हाला भरती परीक्षेची तयारी करायची आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी जी करायची आहे त्यासाठी आपण व्हिडिओ प्रदर्शित करत असतो आपल्या चॅनलवरती. त्यामुळे मित्रांनो, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आरपीएफ कॉन्स्टेबल, आरपीएफ म्हणजेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, ज्यालाच आपण रेल्वे सुरक्षा बल असे देखील म्हणतो. तर आरपीएफ कॉन्स्टेबल भरतीच्या परीक्षेमध्ये मुख्य 3 सेक्शन असतात आणि या 3 सेक्शनवरती आधारित पेपरमध्ये प्रश्नोत्तरे विचारले जातात. तर ते 3 सेक्शन कोणते आहेत बघा: सामान्य जागरूकता, अंकगणित, सामान्य बुद्धिमत्ता व तर्क. याच 3 सेक्शनवर आधारित ही परीक्षा असते. त्यानंतर बघा, ही परीक्षा CBT व MCQ आधारित असते. म्हणजे MCQ प्रकारचे या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात या पेपरमध्ये आणि परीक्षा ही 15 भारतीय भाषांमध्ये घेतली जाते. भारतातील जवळपास 15 भाषांमध्ये हा पेपर घेतला जात असतो. आता बघा, परीक्षेचं स्वरूप काय असतं. सामान्य जागरूकता या विषयावरती 50 प्रश्न असतात आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असतो, म्हणजे 50 प्रश्न 50 गुण. अंकगणित या विषयावरती 35 प्रश्न असतात, त्याला 35 गुण असतात. सामान्य बुद्धिमत्ता या विषयावर 35 प्रश्न आणि 35 गुण असतात. तर एकूण प्रश्न 120 प्रश्न असतात आणि एकूण गुण 120. तर पूर्ण जो पेपर आहे, पूर्ण जी परीक्षा आहे ती 120 गुणांची परीक्षा असते. चुकीच्या उत्तरांसाठी या ठिकाणी 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील ठेवण्यात आलेली असते. बघा मित्रांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चुकीचे उत्तरं जर तुम्ही देसाल तर त्या प्रत्येक प्रश्नामागे तुम्हाला 1/3 निगेटिव्ह मार्किंग होईल. तुमचे मार्क त्या ठिकाणी कटणार आहेत. त्यासाठी होता होईपर्यंत जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि या व्हिडिओमध्येच आपण या परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयांवर प्रश्न विचारले जातात ते विषय देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर बघा, भरती अर्जाची फीस किती असणार आहे. आरपीएफ कॉन्स्टेबल या पदाचा तुम्ही अर्ज भरत असाल तर तुम्हाला फीस ही ऑनलाईन भरावी लागेल. आणि ही जी फीस आहे ही जनरल म्हणजेच खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये एवढी असणार आहे आणि OBC, ST आणि SC यांच्यासाठी ही जवळपास 250 एवढी फीस लागणार आहे आणि महिलांना देखील 250 रुपये एवढीच फीस या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर आहे लेखी परीक्षा. बघा, लेखी परीक्षा कशी असेल. या परीक्षेमध्ये 2 लेखी पेपर असतात जे परीक्षार्थींच्या सामान्य योग्यता व बुद्धिमत्तेची चाचणी घेण्यासाठी तयार केलेले असतात. बघा, उमेदवाराच्या सामान्य योग्यता व बुद्धिमत्तेच्या चाचणीसाठीच हे पेपर तयार केलेले असतात. त्यानंतर बघा, शारीरिक तपासणी होते. विभागाअंतर्गत शारीरिक फिटनेसच्या 2 परीक्षा घेतल्या जातात
त्यामध्ये पहिली आहे शारीरिक फिटनेस चाचणी आणि दुसरी आहे शारीरिक मोजमाप चाचणी. मेडिकल टेस्टच्या नंतर कागदपत्र तपासणी असते, ज्यामध्ये लेखी परीक्षा आणि PFT उत्तीर्ण झालेल्यांना किंवा जे उमेदवार ह्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणी फेरीसाठी बोलवले जाते आणि पडताळणीसाठी उमेदवारांना सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे या ठिकाणी अनिवार्य आहे. आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी केली जाते. म्हणजेच शेवटी निवडलेल्या उमेदवारांच्या अंतिम निवडीसाठी वैद्यकीय तपासणीही केली जाते. या वैद्यकीय तपासणीनंतर शेवटची म्हणजेच अंतिम निवड केली जाते. मित्रांनो, आता बघूया RPF कॉन्स्टेबल परीक्षेचा सिलेबस काय काय असणार आहे, कोणते कोणते विषय असणार आहेत तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणारे. बघा, सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती या विषयाअंतर्गत उपमा, वर्गीकरण, शृंखला, कोडिंग, डिकोडिंग, कोडे आणि बसण्याची व्यवस्था, रक्तसंबंध, दिशा आणि अंतर, रँकिंग आणि क्रम, वेळ डायग्राम, युक्तिवाक्य, गणितीय क्रिया, संख्या आणि वर्णमाला, डेटा पर्याप्तता, निर्णय क्षमता, महत्त्वपूर्ण तर्क, आरसा आणि पाण्यातील दृश्य, एम्बेडेड आकडेवारी आणि कागद फाडणे आणि घडी करणे या सर्व विषयामधील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि येणारच आहेत. त्यामुळे सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती या विषयाच्या पेपरसाठी तुम्हाला या सर्व विषयांची तयारी करणे गरजेचे आहे. त्यानंतर बघा, मूळ अंकगणित या पेपरमध्ये कोणत्या कोणत्या विषयांवर आधारित प्रश्न येऊ शकतात. बघा, संख्या प्रणाली, पूर्ण संख्या, दशांश आणि भिन्न, संख्यांमधील संबंध, मूलभूत अंकगणित क्रिया, टक्केवारी, प्रमाण आणि अप्रमाण, सरासरी, व्याज, नफा आणि तोटा, सूट, सारण्या आणि आलेखांचा वापर, क्षेत्र मोजमाप आणि वेळ आणि अंतर. या सर्व विषयांवर आधारित जे प्रश्न आहेत ते मूळ अंकगणित या अंतर्गत तुम्हाला विचारल्या जातात. त्यामुळे या सर्व विषयांची तयारी देखील तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा बघा, सामान्य जागरूकता. या अंतर्गत विषयासंबंधी म्हणजेच सामान्य जागरूकता या विषयासंबंधीचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर समाजातील घटना आणि विकास, भारतीय इतिहास, कला आणि संस्कृती, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य राजनीती, भारतीय राज्यघटना, खेळ व सामान्य विज्ञान या सर्व विषयांवरील आधारित जे प्रश्न आहेत ते सामान्य जागरूकता या अंतर्गत तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे मित्रांनो, परीक्षेमध्ये या 3 मुद्द्यांवर म्हणजेच सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती, मूळ अंकगणित आणि सामान्य जागरूकता या 3ही विषयांचा किंवा मुद्द्यांचा तुम्हाला पुरेपूर अभ्यास करायचा आहे. त्यानंतर आता बघा, निवड पद्धती कशा प्रकारची असते. या भरतीसाठी निवड प्रक्रिया 4 टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाते. सगळ्यात आधी कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच CBT ही घेतली जाते. यामधून मेरिट लिस्ट लावण्यात येते. त्यानंतर मेरिट लिस्टमधील उमेदवारांना फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणजेच PMT आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजेच PET या 2 टेस्टसाठी बोलावले जाते. यामध्ये 1600 मीटर रनिंग, 800 मीटर रनिंग, लॉंग जंप आणि हाय जंपची टेस्ट या ठिकाणी घेण्यात येते. त्यानंतर या टेस्टमध्ये काही फिजिकल टास्क दिले जातात, ते पूर्ण करणे अनिवार्य असते. ह्या टेस्टचे मार्क्स अंतिम निवडसाठी पकडले जात नाहीत, तरीसुद्धा ही टेस्ट अनिवार्य आहे. बघा, ही पोलीस भरतीसारखी टेस्ट आहे, ही अनिवार्य असणार आहे. कारण विभागाचं नावच आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स किंवा रेल्वे पोलीस फोर्स, आपण असं देखील म्हणू शकतो. त्यानंतर बघा, यानंतर उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते आणि माहिती तपासली जाते व्यवस्थित डॉक्युमेंट आहेत की नाही. त्यानंतर शेवटी मेडिकल एक्झामिनेशन. देशातल्या कुठल्याही रेल्वे हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराची टेस्ट केली जाते. मेडिकल टेस्ट पास झाल्यानंतर उमेदवारांची ट्रेनिंग होऊन शेवटी पोस्टिंग केली जाते. तर बघा, अशा प्रकारची ही निवड पद्धती आहे. RPF कॉन्स्टेबल भरतीसाठी ह्या पूर्ण ज्या प्रोसेस आहेत या प्रोसेसमधून तुम्हाला जाणं आहे आणि प्रत्येक परीक्षा तुम्हाला यशस्वीरित्या पास होणं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.